3, 7, 11, 15 या संख्येमालेतील क्रमाने येणारी 40व्या क्रमांकाची संख्या कोणती? तर ही जी काही आपल्याला संख्या दिली आहे 3, 7, 11, 15 ही अंकगणितीय एक श्रेणी आहे. या श्रेणीमधलं आपल्याला 40व्या क्रमांकाचं पद शोधायचं आहे. आपल्याला 40 शोधा, 50 शोधा, कितव्याही क्रमांकाचं जेव्हाही आपल्याला पद शोधायचं असेल, ही एक अंकगणितीय श्रेणी असेल तर इथे एक फॉर्म्युला लागतो नंबर ऑफ टर्म काढण्याचा. नंबर ऑफ टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय? तर ए प्लस करायचा n मायनस 1 आणि गुणिला करायचं डी. आता तुम्ही म्हणणार ए म्हणजे काय सर? तर ए म्हणजे या श्रेणीतलं कोणत्याही श्रेणीतलं पहिलं पद. त्याच्यानंतर n ची किंमत काय? तर एकूण किती पदं विचारताय? एकूण किती पदं विचारताय? 40. आणि डी म्हणजे काय? तर प्रत्येक दोन पदामधला फरक किती आहे? प्रत्येक पदामध्ये फरक किती पडत आहे? 4. इथे फरक 4चा. प्रत्येक पदामधला फरक किती आहे? 4चा. बघा आता किंमत ठेवा इथं. पहिलं पद किती आहे? 3 आहे. प्लस n ची किंमत किती आहे? 40. 40 मधून एक मायनस झाला किती राहतात? 39. आणि डी ची किंमत किती आपल्याकडे? डी ची किंमत आहे 4. तर करा आता सॉल्व्ह करा. 3 अधिक 4 9 36 6 हातचे आले 3 3 चौक 12 12 3 किती येतात? 15. 156 आणि 3 किती येतात? 159. या श्रेणीतलं 40व्या क्रमांकाचं पद किती असेल? 159. ठीक आहे. आणखी हा एक शाब्दिक प्रश्न आहे. टॅक्सीचे भाडे पहिल्या 1 किलोमीटरला 14 रुपये, नंतर प्रत्येक किलोमीटरला 2 रुपये असल्यास 10 किलोमीटरचे एकूण भाडे किती राहणार? म्हणजे पहिल्या किलोमीटरला 14, नंतर 16 लागतं, नंतर 18 लागते. अशाच पद्धतीने किती किलोमीटर प्रवास केला? 10 किलोमीटर. म्हणजे 10व्या क्रमांकाचं पद शोधायचं आपल्याला किती असणार? तर बघा एक नंबर ऑफ टर्म काढण्याचा फॉर्म्युला आताच सांगितला तुम्हाला. ए प्लस n मायनस करायचा 1 गुणिला करायचा डी. ए म्हणजे काय? तर पहिलं पद किती आपलं? 14 प्लस n ची किंमत किती आहे? 10. 10 मधून एक मायनस झाला किती राहतात? 9. आणि डी ची किंमत काय? प्रत्येक पदामध्ये 2 चा फरक आहे. प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. गुणिला 2. तर बघा इथं 14 अधिक 9 दोन्ही किती होतात? 18. 18 आणि 14 किती होतात? 32 रुपये. 10व्या किलोमीटरपर्यंत भाडं किती लागणार? 32 रुपये. आणखी बघा 5, 11, 17, 23, 29 या संख्येमालेतील 60व्या क्रमांकाचं पद कोणतं? तर आता सांगितलं नंबर ऑफ टर्म काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? ए प्लस n मायनस करायचं 1 गुणिला करायचे डी. तर या श्रेणीतलं पहिलं पद कोणतं आहे? 5. आणि n ची किंमत किती होणार? इथं 60व्या क्रमांकाची संख्या काढायची होती. 60 मायनस 1 म्हणजे किती राहणार? 59. गुणिला प्रत्येक पदामध्ये फरक किती आहे? या दोघांमधला फरक किती आहे? 6चा. या दोघांमध्ये फरक किती पडत आहे? 6चा. गुणिला करा 6. बघा आता हे सॉल्व्ह करा, आपल्याला उत्तर भेटून जाणार 5 अधिक 9 सक 54 4 हातचे किती आले? 5. 5 सक 30 30 आणि 5 किती होतात? 35. म्हणजे 354 अधिक 5 किती होतात? 359. 359 या संख्यामालेतील 60व्या क्रमांकाचं पद असेल. 359 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं?